नमस्कार मित्रांनो. पायथॉन प्रोग्रामिंगच्या या दुसऱ्या प्रॅक्टिकलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मागच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण पायथॉनचे काही बेसिक प्रॅक्टिकल्स बघितले. व्हेरिएबल्स, एक्सप्रेशन्स असतील किंवा ऑपरेटर्स असतील त्यांचा वापर केला. तर दुसऱ्या प्रॅक्टिकलमध्ये काही नवीन संकल्पना इथे वापरण्यात येणार आहे. त्यातला आहे टाइप कास्टिंग, टाइप कन्व्हर्जन, कमेंट, लिस्ट ऑपरेशन्स आहेत. त्यानंतर whether the person is eligible to vote or not, find whether given number is valid even or not. तर हे सर्व प्रॅक्टिकल्स एक डेटा स्ट्रक्चर्स आणि डिसिजन मेकिंग या दोन कन्सेप्ट वरती आधारलेले आहेत. तर आपण बघूया एक एक कशापणे करायचे. टोटल 9 प्रॅक्टिकल्स आहेत या ठिकाणी. यातलं जे पहिलं प्रॅक्टिकल आहे टाइप कन्व्हर्जन, टाइप कास्टिंग आणि कमेंट. तर टाइप कन्व्हर्जन, टाइप कास्टिंग ह्या ह्या दोन्ही ज्या संज्ञा आहेत जवळपास सारख्याच असतात. थोडासा त्याच्यामध्ये फरक आहे. एक गोष्ट जी असते ती ऑटोमॅटिक आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला मॅन्युअली फोर्सफुली करावी लागते. बघूया. त्यासाठी मी माझं Jupyter नोटबुक ओपन करतोय. नवीन प्रोग्राम, प्रोग्राम क्रमांक 2, प्रॅक्टिकल 2. प्रॅक्टिकल 2 मधलं हे पहिलं प्रॉब्लेम स्टेटमेंट. टाइप कन्व्हर्जन, टाइप कास्टिंग आणि कमेंट यांचा उपयोग कसा करायचा ते आपण बघणार आहे. टाइप कन्व्हर्जन टाइप कन्व्हर्जन हे जनरली ऑटोमॅटिक होतं. ऑटोमॅटिक इम्प्लिसिट म्हणतो त्याला आणि टाइप कास्टिंग हे मॅन्युअली केलं जातं. त्याला एक्सप्लिसिट म्हणतात. तर जेव्हा आपण एखादं एक्सप्रेशन लिहितो, आता सगळ्यात पहिला टाइप कन्व्हर्जन बघा कशा पद्धतीने होणार आहे. समजा मी एक नंबर घेतला नंबर 1, त्याच्यामध्ये 45 आहे. दुसरा घेतला नंबर 2 ज्याच्यामध्ये आहे 60, 72.67 आणि एक रिझल्ट नावाचं व्हेरिएबल घेतलं. त्यामध्ये नंबर 1 प्लस नंबर 2 असं केलं आणि मी याचा रिझल्ट काढला. तर जो रिझल्ट येतो तो फ्लोटिंग पॉइंटमध्ये येतोय. म्हणजे पहिला जो नंबर आहे तो नंबर आहे तुमचा इंटिजरमध्ये num1 आणि num2 जो आहे तो आहे फ्लोटिंग पॉइंटमध्ये. परंतु मी ॲडिशन केल्याच्या नंतर माझा जो रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट आलाय फ्लोटिंग पॉइंटमध्ये. इंटिजरमध्ये का नाही आला? कारण ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन. तर हे इम्प्लिसिट टाइप कन्व्हर्जन आहे. म्हणजे ऑटोमॅटिक जे कन्व्हर्जन आहे ते हे सांगतं की ज्या डेटा टाइपमध्ये लॉस होत नाही त्याच्यामध्ये तो कन्व्हर्ट करतो, ऑटोमॅटिकली करतो. म्हणजे इंटिजर याने डिसाईड का नाही केलं, फ्लोट केलं. कारण ऑटोमॅटिकली जेव्हा फ्लोट एखाद्या व्हेरिएबलमध्ये येतं, न्यूमेरिकल एक्सप्रेशनमध्ये येतं, त्यावेळेस तो फ्लोटिंग पॉइंटमध्ये फॉर्मॅटमध्ये करतो. तर दोन्ही इंटिजर असतील तर इंटिजरमध्ये आणेल, दोन्ही फ्लोट असेल फ्लोटमध्ये असेल. परंतु इंटिजर आणि फ्लोट असेल तर फ्लोटमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. हे ऑटोमॅटिकली होते. याला ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन म्हणतात किंवा याला इम्प्लिसिट टाइप कन्व्हर्जन आपण असं म्हणू. ऑटोमॅटिकली केलं जातं. दुसरं जे असतं ते आहे एक्सप्लिसिट टाइप कन्व्हर्जन. टाइप कास्टिंग असं त्याला नाव आहे. टाइप कन्व्हर्जन किंवा टाइप कास्टिंग हा त्याचा अप्रोप्रिएट टर्म आहे, ज्याला जो इथे या ठिकाणी वापरता येऊ शकतो. तर याकरता Pythonमध्ये डेटा टाइप्स जे आहेत, त्या डेटा टाइपचे फंक्शन्स आहेत कन्व्हर्जन करण्यासाठी. म्हणजे जर हा रिझल्ट इंटिजरमध्ये जर पाहिजे असेल, तर ह्या नंबरला जो नंबर फ्लोटिंग पॉइंटमध्ये आहे, त्याला मी इंटिजरमध्ये कन्व्हर्ट करेल आणि मग रिझल्ट स्टोअर करेल. याला म्हणतात टाइप कास्टिंग. आता रिझल्ट बघा. इंटेजमध्ये आलेला आहे. कारण नंबर 2 हा इंटेजरमध्ये मी फोर्सफुली कन्व्हर्ट केलेला आहे, मॅन्युअली कन्व्हर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे रिझल्ट माझा इंटेजर प्लस इंटेजर हा इंटेजर आला. त्याला म्हणतात टाइप कास्टिंग. असं सगळ्या बाबतीत आहे. म्हणजे समजा एखादा मी एक पासवर्ड घेतलाय. मला एक पासवर्ड बनवायचा आहे. ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये 45 प्लस आणि आणखी एक नाव आहे. समजा हे माझं नाव आहे. तर ह्या ठिकाणी एरर दाखवते. कारण स्ट्रिंग आणि ही स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग नाहीये मात्र. बरोबर आहे. ही स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग नाहीये. मग दोघं दोघं एकमेकांना कनेक्ट कसे होतील किंवा दोघांचं ॲडिशन कसं होईल? अटॅचमेंट कशी होऊ शकते? तर त्या केसमध्ये आपल्याला एकाला टाइपकास्ट करावं लागेल. कोणाला? समजा याला 45 ला. 45 स्ट्रिंगमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. आता बघा पासवर्ड तयार झाला. 45 तुषार. 45 आणि तुषार हे एकमेकांना कनेक्ट झाले आहेत. याला म्हणतात टाइप कास्टिंग. जे फोर्सफुली कन्व्हर्ट केलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि तिसरा जो कन्सेप्ट ह्या प्रोग्राममध्ये आहे तो आहे कमेंट. कमेंट म्हणजे असं स्टेटमेंट जे इंटरप्रिटर चेक करत नाही एररसाठी. जनरली याचे 2 उपयोग आहेत. पहिला उपयोग आहे रिडॅबिलिटी वाढवण्यासाठी. रिडॅबिलिटी. रिडॅबिलिटी म्हणजे काय? की एखादा प्रोग्राम आपल्याकडे जो आहे तर तो प्रोग्राम त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट वापरलेले आहेत ते स्टेटमेंट त्याचा उपयोग काय आहे?
त्याचा नक्की उपयोग काय हे तुम्हाला दाखवायचंय, तुम्हाला ते कमेंटमध्ये लिहायचं असेल, तर त्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. आणि जो दुसरा उपयोग आहे, एखादं स्टेटमेंट तुम्हाला स्किप करायचं त्यासाठी पण ते आपण वापरतो. कमेंट म्हणजे समजा मी असं लिहितोय, माय फर्स्ट प्रोग्राम. ही झाली कमेंट. ते इंटरप्रिटर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची एरर आहे असं चेक करत नाही. इथे सुद्धा मी ते लिहू शकतो कमेंट. ते लिहिलं मी. मागच्या प्रोग्राममध्ये आपण कमेंट लिहिल्या होत्या. फर्स्ट नंबर. हे जर हॅशचा वापर न करता लिहिलं तर तिथे एरर येऊ शकते. परंतु हॅश लिहिल्यामुळे तिथे एरर आलेली नाहीये. तर प्रोग्रामची रिडॅबिलिटी वाढवण्यासाठी, एखाद्याला त्या स्टेटमेंटचा अर्थ काय हे सांगण्यासाठी किंवा एखादं प्रोग्रामिंग स्टेटमेंट स्किप करायचं असेल तुम्हाला प्रोग्राम एक्झिक्यूट होण्याच्या आधी, तर आपण त्याला हॅशनी सुरुवात करत असतो. तर याला म्हणतात कमेंट. हा झाला आपला पहिला प्रोग्राम. तर दुसऱ्या प्रोग्राममध्ये प्रोग्राम टू डिमॉन्स्ट्रेट ऑपरेशन्स ऑन द लिस्ट. डिमॉन्स्ट्रेट ऑपरेशन ऑन द लिस्ट असा प्रॅक्टिकल नंबर 2 आहे. प्रॅक्टिकल नंबर 2 मध्ये बघा. लिस्ट म्हणजे काय? कलेक्शन ऑफ एलिमेंट्स. तर लिस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा, वेगवेगळ्या प्रकारची ऑब्जेक्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल आतमध्ये स्टोअर करतो आपण. समजा मी एक नम नावाची लिस्ट घेतली इथे. असे त्यात नंबर्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आपण करू शकतो. कोणकोणते ऑपरेशन्स आहेत? तर याच्यातून आपल्याला एखादा व्हेरिएबल ऍक्सेस करायचा असेल, याला म्हणतात ऍक्सेस. ऍक्सेस झाला. एखादा व्हेरिएबल रिप्लेस करायचा असेल, तर चौथ्या पोझिशनला म्हणजे इंडेक्सिंग याला आपण इंडेक्स म्हणतो. हा जर 0 पोझिशनला आहे, इंडेक्स पोझिशन 0 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 त्याच्यामध्ये 3 नंबरला काय आहे? 0, 1, 2, 3 काय आहे? 56. तर त्याला ऍक्सेस. रिप्लेस करा. 4 नंबरला 76 आहे, मला 67 करायचं आहे. आता नम प्रिंट करून बघा. आला 67. याला म्हणतात रिप्लेस. स्लायसिंग पण करू शकतो. स्लायसिंग म्हणजे काय? की समजा थर्ड पोझिशन पासून 7th पोझिशन पर्यंत म्हणजे 8 दिलाय मी, पण 7 पर्यंतच जाईल तो. 3 थर्ड, थर्ड इंडेक्स, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि 7th स्लाइस झाले एलिमेंट. तेवढाच भाग फक्त आपल्याला ऍक्सेस करायचा. त्याला म्हणतात स्लायसिंग ऑफ द डेटा. किंवा तुम्हाला इटरेट करायचं. इटरेशन ऑपरेशन कसं असेल? फॉर आय इन फॉर लूप आहे आपल्या पुढच्या प्रॅक्टिकल्स मध्ये येणार आहे. तर त्यावेळेस आणखी क्लिअर होईल. एक एक नंबर आपण त्याला बाहेर काढला आणि तो आपण प्रिंट करणार आहे. आहे तो आय. तर एक एक नंबर प्रिंट केला. यानंतर इटरेशन ऑपरेशन्स किंवा काही फंक्शन्स आहेत, काही मेथड्स आहेत जे आपण याच्यावरती वापरू शकतो. म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत मला बघायचे, तर लेनचा वापर होतो. याच्यातला सगळ्यात मॅक्झिमम नंबर कोणता आहे हे बघायचंय मला, तर मॅक्सचा वापर होतो. मिनिमम काय आहे, तर मीनचा वापर होतो. किंवा मला ह्या नम मध्ये काही एखादा नंबर आणखी एक अटॅच करायचा असेल तर 98 अटॅच करायचा, अपेंड करायचं. सो आय कॅन यूज अपेंड फॉर दिस. हा बघा 98 अपेंड झाला. बरोबर आहे. अशा पद्धतीने. किंवा मला याच्यातला एखादा एलिमेंट मला रिमूव्ह करायचा असेल, तर मी रिमूव्ह लिहीन. कोणता एलिमेंट रिमूव्ह करायचा? समजा मला 67 रिमूव्ह करायचा आहे. 67 रिमूव्ह होऊन जाईल. फर्स्ट एक्झिस्टन्स रिमूव्ह होतं. जर एकापेक्षा जास्त वेळा असेल तर त्याला रिमूव्ह. किंवा मला ही लिस्ट रिव्हर्स करायची आहे. त्यासाठी रिव्हर्स नावाचं फंक्शन आहे. तर ही रिव्हर्स झाली लिस्ट. बरोबर आहे. मला सॉर्ट करायची असेल, तर सॉर्ट नावाचं फंक्शन आहे. हे झालं सॉर्ट नावाचं फंक्शन. याच्यामध्ये ऑर्डर सॉर्ट होतो. डिसेंडिंग ऑर्डरसाठी त्याला एक पॅरामीटर द्यावा लागतो. अशा पद्धतीने. ठीक आहे. तर एक एक जी लिस्ट आहे, एक एक ऑपरेशन आहे ते अशा पण आपण परफॉर्म करू शकतो. आणखी पण आहे. समजा नम बघा हे सगळे फंक्शन नाव दिसेल तुम्हाला. इन्सर्ट करायचं आहे. चौथ्या पोझिशनला मला 60 इन्सर्ट करायचं असेल. बघा चौथ्या पोझिशनला 60 आला इथे. बरोबर आहे. असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्याची जर लिस्ट तुम्हाला बघायची असेल, म्हणजे हे सगळे ऑपरेशन आपण लिस्टमध्ये करू शकतो. तर हेल्प नावाचं एक फंक्शन आहे. हेल्प करा आणि व्हेरिएबलचं नाव द्या. तुम्हाला त्या सर्व फंक्शनची लिस्ट दिसेल बघा इथे खाली. सगळ्या फंक्शनची लिस्ट आहे खाली. आणि ते काय करतं, त्याच्यामध्ये काय पॅरामीटर, त्याचा सिंटॅक्स काय आहे, हे सर्व दिले. त्यातले मी काही निवडक जे फंक्शन्स आहेत ते ह्या ठिकाणी दाखवले. तर अशा पद्धतीने आपण हे निवडक फंक्शन जे आहे ते लिस्टवरती वापरू शकतो. हा याचा उपयोग आहे. लिस्टवरती वेगळ्या प्रकारचे ऑपरेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो. चला पुढे जाऊया तिसऱ्या क्रमांकाच्या प्रॅक्टिकलला, ज्यामध्ये लिहिलेलं आहे प्रोग्राम टू डिटरमाइन वेदर अ पर्सन इज इलिजिबल टू वोट ऑर नॉट. आता ह्या ठिकाणी आपल्याला डिसिजन मेकिंग स्टेटमेंट वापरावे लागतील. इफ स्टेटमेंट.
म्हणजे काय साधारणतः क्रायटेरिया आहे, ज्यांचं वय 18च्या वरती असेल तो इलिजिबल आहे आणि ज्यांचं 18च्या खाली आहे ते नॉट इलिजिबल आहे. तर आपण एक ह्या ठिकाणी एक एज इनपुट म्हणून घेऊया. इनपुट घेतलं, एंटर दी एज. ठीक आहे. आणि इफ जर ते एज अबोव्ह असेल कशाच्या, 18च्या, इक्वल टू किंवा म्हणजे 18ला पण इलिजिबल असतो बरोबर, आणि प्रिंट करा इलिजिबल टू वोट. आणि जर नसेल तर काय, एल्स. बरोबर. इफ एल्स कंट्रोल स्ट्रक्चर वापरता इथे याला म्हणतात इंडेंटेशन. इथे जो टॅब आलाय ऑटोमॅटिक येतो इंडेंटेशन, त्याच्या आधीच्या लाईन वरती शेवटी कोलन असणार आहे. ठीक आहे. आणि नॉट इलिजिबल टू वोट म्हणजे 18च्या वरती किंवा 18ला इक्वल असेल तर इलिजिबल आहे, नसेल तर नॉट इलिजिबल आहे. इफ एल्सचा वापर करून आपण ते करू शकतो. बघा आता 25 एज आहे, इलिजिबल टू वोट आलं. ठीक आहे. किंवा मी जर दिलं 15 दिलं तर नॉट इलिजिबल टू वोट. तर एक साधा इफ एल्सचा प्रॉब्लेम स्टेटमेंटचा वापर करून आपण ह्या प्रोग्रामला इथे अशा पद्धतीने इथे करू शकतो. तर इफ एल्सचा म्हणजे असे खूप वेगळे उपयोग आहेत, जे म्हणजे ज्या ठिकाणी डिसिजन मेकिंग करायची असेल तर त्याच ठिकाणी आपण याचा वापर करत असतो. चौथा प्रोग्राम बघा. प्रोग्राम टू फाइंड वेदर द गिवन नंबर इज ऑड ऑर इवन. आता ऑड आणि इवन हे नंबर कशा पद्धतीने शोधले जातात, याचं लॉजिक काय आहे. एखादा नंबर म्हणजे आपल्याला माहिती आहे एखाद्या नंबरच्या शेवटी 2, 4, 6, 8 किंवा 0 असेल तर तो नंबर इव्हन असतो, म्हणजे समसंख्या असते. आणि 1, 3, 5, 7 किंवा 9 असेल तर ती विषम संख्या असते. मग याला शोधायचं कसं आहे, एखाद्या त्या नंबरला आपण 2 ने डिवाइड करायचं आणि आलेला रिमाइंडर जो आहे तो जर 0 असेल तर तो नंबर इव्हन आहे, आणि 0 नसेल म्हणजे 1 असेल तर तो नंबर ऑड आहे. अशा पद्धतीने मग रिमाइंडर कसा काढायचा, मागच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितलं. मॉड बाय 2, मॉड मॉड हा ऑपरेटर रिमाइंडर काढण्यासाठी वापरला जातो, एखाद्या डिव्हिजनचं रिमाइंडर. तर ते रिमाइंडर चेक करा, 0 असेल तर नंबर इव्हन आहे, आणि जर 1 असेल तर नंबर ऑड आहे. या पद्धतीने तुम्ही हाच जो प्रोग्राम आहे हा कॉपी करून त्याच्यामध्ये थोडंसं बदल करणार आहे. मी आता हा नंबर घेतो इथे, नम, एंटर दी नंबर. आणि माझी कंडिशन काय आहे, नंबरला नंबरला जर तुम्ही डिवाइड केलं 2 नी आणि त्याचा रिमाइंडर म्हणजे मॉड ऑपरेटर रिमाइंडर पाठवत असतो, 0 असेल, 0 असेल तर नंबर काय आहे, इव्हन. आणि जर 0 नसेल म्हणजे 1 असेल, कारण 2च शक्यता आहेत, ऑड. 7 टाकला, नंबर आहे ऑड. बरोबर आहे. ऑड किंवा इव्हन याच्यामध्ये 0 ची शक्यता पण आपल्याला गृहीत धरावी लागेल. मग त्यासाठी एलिफचा वापर करू शकतो आपण. 0 असेल तर तो नंबर 0 आहे. 0 हा न्यूट्रल नंबर आहे. तो 0 हा ऑड पण नाही आणि इव्हन सुद्धा नाही. तर त्याची कंडिशन तुम्ही एलिफने टाकू शकता. एलिफ नम इज इक्वल टू 0, तर तो नंबर आहे न्यूट्रल 0 नंबर. ओके. अशा पद्धतीने हे ऑड आणि इव्हनचं जे लॉजिक आहे ते आपल्याला इथे अशा पद्धतीने वापरता येऊ शकतं. तर 5व्या क्रमांकाचं प्रॅक्टिकल आहे. Program to determine whether the character is एंटर कॅरेक्टर इज वोवेल ऑर नॉट. ओके. एंटर कॅरेक्टर हे वोवेल आहे की नाहीये हे कसं चेक करायचं. आता एक खूप सोपं लॉजिक आहे. 2-3 वेगळ्या प्रकारे लॉजिक केलं जातं, पण मी सगळ्यात सोपं जे लॉजिक आहे लिस्ट वापरून आपण हे करू शकतो. म्हणजे कसं, वॉवेल्सची एक लिस्ट तयार करा. कोणकोणते वॉवेल्स आहेत आपल्याला माहिती आहे. ए, ई, आय, ओ आणि यू. ठीक आहे, हे आले वॉवेल्स आपले. मी आता एक कॅरेक्टर रीड करतो. ते कॅरेक्टर इज इनपुट. आता लक्षात घ्या, कॅरेक्टर जे आहे हे कॅरेक्टर स्ट्रिंग असते, त्यामुळे याला काही लिहायची गरज नाही. बाय डिफॉल्ट इनपुट फंक्शन स्ट्रिंगच रीड करतं. एंटर दी कॅरेक्टर. कॅरेक्टर रीड करेल. आणि आता आपण चेक करणार आहे फक्त इफ कॅर इन, इन ऑपरेटर वापरलं जातं. इन इफ कॅर इन वॉवेल्स, कॅर इन, इन ऑपरेटरचा उपयोग काय आहे, की एखाद्या एक्झिस्टन्स चेक करण्यासाठी, की हे व्हेरिएबल त्याच्या आतमध्ये आहे का, एखाद्या कलेक्शन व्हेरिएबल मध्ये आहे का, हे चेक करण्यासाठी वापरतात. तर असेल तर प्रिंट करा इट्स व्होवेल. व्होवेलच्या ऑपोजिट आहे कॉन्सोनंट, पण व्होवेलच्या ऑपोजिट कॉन्सोनंट असेलच असं नाही. नंबर टाकला तर नंबर असेल, स्पेशल सिम्बॉल पण असू शकतो. त्याच्यामुळे
त्याला नॉट वॉवेल असं म्हणूया. ठीक आहे, चला. सगळ्यात पहिल्यांदा मी टी टाकले, नॉट वोवेल, कारण टी ए ई आय ओ यू मध्ये येतच नाही, त्याच्यामुळे तो नॉट वोवेल म्हणून दाखवला त्याने. आणि जर मी त्याच्यातला टाकला एखादा ए टाकला, तर तो वोवेल म्हणून दाखवलेला आहे, कारण तो आहे त्या लिस्टमध्ये. या लिस्टमध्ये जे कॅरेक्टर ज्याला मॅच होतील त्यांना तो दाखवेल. याच्यामध्ये दोन्ही येतील, अप्पर केस, लोअर केस. म्हणजे तुम्हाला ही लिस्ट वाढवावी लागेल. याच्यामध्ये कॅपिटलमध्ये ए बी सी ए ई आय ओ यू लिहा, तर 10 वॉवेल्स आहेत असं म्हणून, म्हणजे 5 अप्पर केसमध्ये आणि 5 जे आहेत ते लोअर केसमध्ये. अशा पद्धतीने आपण हा प्रोग्राम इथे करू शकतो, म्हणजे इफ आणि एल्सचा वापर करू. पुढच्या प्रोग्रामला जाऊया. प्रॅक्टिकल नंबर 6. प्रोग्राम टू कॅल्क्युलेट सम अँड ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 10 नंबर्स. सम अँड ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 10 नंबर्स. पहिले जे 10 नंबर्स आहेत, त्या 10 नंबरची आपल्याला ऍडिशन करायची आहे, सम करायचं आहे आणि त्यांची ॲव्हरेज पण काढायचं आहे. खूप सोपं आहे. इथे ह्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदाच आता लूप कंट्रोल स्ट्रक्चर वापरायचे आहेत. लूप म्हणजे जे रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट करत राहतात प्रोग्राम, त्याला लूप स्ट्रक्चर म्हणतात. आपल्याकडे फॉर लूप आहे, व्हाईल लूप आहे. दोन्ही लूपचा आपण या ठिकाणी इथे वापर करू शकतो. सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स, 10 फन ॲव्हरेज. फर्स्ट 10 नंबर म्हणजे आपण असं कसं करू की नॅचरल नंबर घेऊया. 1 ते 10 जे आहेत, 0 सोडून देऊया. ओके, नॅचरल नंबर फक्त 1 ते 10 मध्ये जे नंबर्स आहेत त्या नंबरची ऍडिशन करूया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी एक ऍड नावाचं व्हेरिएबल इथे तयार करतोय. कारण मला प्रत्येक नंबर त्याच्यामध्ये ऍड करत न्यायचे. आपण नंबर चालू करायची, नंबरची शृंखला जी सिरीज आहे चालू करायची आहे 1 पासून 10 पर्यंत. बरोबर? तर तो नंबर आपला चालू होईल 1 पासून आणि शेवट कुठे करायचा 10 पर्यंत. तर व्हाईल नम इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. ओके, आणि ऍडिशन ऍड व्हेरिएबल मध्ये ऍड इज इक्वल टू ऍड प्लस नम. ओके, ऍड इज इक्वल टू ऍड प्लस नम. म्हणजे काय करायचं की ऍड म्हणजे तो नम व्हेरिएबल ऍड करा. पहिल्यांदा 1 ऍड करा, त्याच्यामध्ये 1 स्टोअर होईल. मग 2 ऍड करा, मग 3 करा, मग 4 करा. मग याच्यासाठी मला जो नम आहे तो वाढवत न्यायचा आहे. नम प्लस इक्वल टू 1. ओके, नम प्लस इक्वल टू 1. तर नम आता काय होईल, पहिल्यांदा फॉर लूप चालू होईल. नमची व्हॅल्यू 1 नाही, ऍडची व्हॅल्यू 0 नाही, 0 नाही. आणि ऍड मध्ये पहिल्यांदा नम ऍड होईल, म्हणजे 1 ऍड होईल. बरोबर आहे, नम मध्ये पण 1 ऍड होईल. मग 2, मग तो 2 ऍड होईल, मग 3, मग 3 ऍड होईल, मग 4, मग 5, 6, 7 असं 10 पर्यंत जाईल. आणि सर्व नंबर ऍड होऊन शेवटी ऍडिशन येणार आहे. फॉर लूपच्या बाहेर लक्षात घ्या, मी हे जी लाईन लिहिलेली आहे ती लाईन फॉर लूपच्या बाहेर, व्हाईल लूपच्या बाहेर आहे. इथे इंडेंटेशन संपतंय, व्हाईल लूप संपतंय इथे, आणि नंतर मी ऍडिशन त्याची प्रिंट करतो इथे ऍड. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला ऍव्हरेज पण सांगितलेलं आहे. तर ऍव्हरेज कसा काढणार, ऍडिशन डिवाइडेड बाय 10. बघा, ऍडिशन आली 55. तुम्हाला माहित असेल पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची म्हणजे नॅचरल नंबर्सची जी ऍडिशन आहे ती 55 येते, आणि त्याचा ऍव्हरेज ऑब्विसली डिवाइड बाय 10 म्हणजे 5.5 हा झाला त्याचा ऍव्हरेज. तर अशा पद्धतीने आपण लूप कंट्रोल स्ट्रक्चर जे आहेत त्याचा वापर करून इथे हा प्रोग्राम करू शकतो. तर झाला तुमचा 6वा प्रोग्राम. चला 7व्या प्रोग्राम कडे जाऊया. 7वा आहे आर्मस्ट्रॉंग नंबरचा. आर्मस्ट्रॉंग नंबर थोडासा वेगळ्या प्रकारचा कन्सेप्ट आहे. आणि 1 ते 1000 मध्ये फक्त 4च आर्मस्ट्रॉंग नंबर्स आहेत. आर्मस्ट्रॉंग नंबर म्हणजे काय, की हे 3 अंकी संख्या आहेत. 3 अंकी संख्या. या 3 अंकी संख्यांमध्ये प्रत्येक अंकाचा क्यूब केला, त्याची ऍडिशन केली तर परत तोच क्रमांक येतो. म्हणजे 153 हा जो संख्या आहे, 153. म्हणजे मी जर असं केलं, एकचा क्यूब काय, एकच आहे, 1 आहे. नंतर 5 चा क्यूब काय, 125 आहे. आणि 3 चा क्यूब काय आहे, 27. बरोबर आहे. 1, 5 आणि 3 हा जो नंबर आहे 153, हा जो नंबर आहे हा बघा. 1 प्लस म्हणजे 1 चा क्यूब आहे 3, 5 चा आहे 125 आणि 3 चा आहे 27. असं जर आपण केलं तर परत तीच संख्या येते. याला म्हणतात आर्मस्ट्रॉंग नंबर. याला काय म्हणतात, आर्मस्ट्रॉंग नंबर. तर आपल्याला चेक करायचंय की आपण दिलेला जो नंबर आहे तो नंबर आर्मस्ट्रॉंग नंबर आहे का.
तर या आर्मस्ट्रॉंग नंबर हा 3 डिजिटचाच असला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आणि त्याच्यानंतर आपण त्याची ऑपरेशन करणार, तो नंबर चेक करणार आहे, चेक करायचा आपल्याला, बरोबर. फाइंड वेदर द गिवन नंबर इज आर्मस्ट्रॉंग ऑर नॉट. ठीक आहे, चला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपला नंबर एंटर करूया. एंटर 3 डिजिट नंबर. सगळ्यात महत्वाचं आहे की नंबर हा 3 डिजिटचा असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. नंबर हा 3 डिजिटचा असणं गरजेचं. एकदम सोप्या भाषेत करूया. खरं तर आपल्याला इथे लूपची आवश्यकता तशी नाहीये. लूपनी थोडंसं आणखी कॉम्प्लेक्स होऊ शकतं, परंतु मी विदाऊट लूपचा वापर न करता या ठिकाणी करणार आहे. आपल्या 3 जे नंबर आहेत, 3 वेगळे 3 अंक जे आहेत त्याच्यातले ते वेगळे करायचे. बरोबर, तिघांचे वेगळे करायचे. म्हणजे समजा मला सगळ्यात शेवटचा 3 तिसरा क्रमांक घ्यायचा असेल. 153 आपण या ठिकाणी धरूया. मला 153 मध्ये 3 बाहेर काढायचं असेल तर कसं करणार? तर तो ला जर तुम्ही 10 ने डिव्हाईड केलं तर 3 बाहेर येतो बघा. म्हणजे 3 आपल्याला 3 बाकी मिळेल 153 ला. 10 ने डिव्हाईड केलं तर 3 येईल. बरोबर? तो आला. नंतर नंबरला परत अ, तर 3 काढून टाकायचं आहे, फक्त 15 ठेवायचं आहे मला. तर नंबरला डिव्हाईड करा 10 ने. म्हणजे 153 ला तुम्ही 10 ने डिव्हाईड केलं तर काय राहील? 15. तो 3 डिलीट होऊन जाईल. तो 3 मी त्या N3 मध्ये स्टोअर केलाय रिमाइंडर काढून. बरोबर आहे? त्याला कमी केलं परत. आता N2 दुसरा नंबर. नमला परत 10 ने डिव्हाईड करा. म्हणजे 15 डिव्हाईड बाय 10 किती आले आपल्या भागाकार? 1 आला आणि बाकी किती आली? 5 आलेली आहे. बरोबर आहे? ते नंबर वेगवेगळे होतील. आणि सगळ्यात शेवटी N1 इज इक्वल टू नम डिवाइडेड बाय 10. आता जर एक बघा, मी फक्त त्याला प्रिंट करतो. 153 टाकलं. हा नंबर घेतला मी. त्याच्यातला जर तुम्ही N3 चेक केला, N1 चेक केला, N2 चेक केला, N3 चेक केला, तर 153 हे वेगवेगळे झालेले आहेत बघा. म्हणजे मला हे नंबर वेगवेगळे करायचे. त्यासाठी जे कॉमन लॉजिक आहे ते हेच असतं. त्याला 10 ने मॉड करा आणि जो रिमाइंडर येतो तो शेवटचा नंबर असतो. परत 10 ने डिव्हाईड करा, शेवटचा नंबर निघून जाईल, उरलेले क्रमांक राहतील. परत मॉड करा, परत शेवटचा नंबर निघून जाईल, तर बाहेर काढेल. परत असं कमी, 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 कमी करत मी आणलेलं आहे. N1 मध्ये पहिला अंक, N2 मध्ये दुसरा अंक, N3 मध्ये तिसरा अंक. बरोबर? अशा पद्धतीने मी हे अंक वेगवेगळे केलेले आहेत. बरोबर आहे. आता मला काय करायचंय, ह्या तिघांचं क्यूब करून ऍडिशन करायची आणि चेक करायचे ते ओरिजिनल नंबरशी मॅच करतात का? बरोबर आहे. ओरिजिनल नंबरशी मॅच करतात का? आता ओरिजिनल नंबर मला स्टोअर करायला लागेल मात्र इथे. तर मी ओरिजिनल नंबर टेम्पररी स्टोअर करतो. ठीक आहे. इथे मला टेम्प व्हेरिएबल मध्ये तो नंबर मी स्टोअर करणार आहे. चला, आता चेक करा. इफ N1 चा क्यूब प्लस N2 चा क्यूब, आपण पॉवर ऑफ ऑपरेटर वापरतो इथे. डबल स्टार म्हणजे पॉवर ऑफ N2 रेस टू 3 असा त्याचा अर्थ आहे. N3 चा क्यूब हा तोच क्रमांक आहे का टेम्प असेल तर आर्मस्ट्रॉंग नंबर, आणि जर नसेल तर नॉर्मल नंबर इज नो आर्मस्ट्रॉंग. 153 रन केला मी कोड, आर्मस्ट्रॉंग नंबर आलेला आहे. 153 आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. म्हणजे 1 क्यूब प्लस 5 क्यूब प्लस 3 क्यूब इक्वल टू ओरिजिनल नंबर टेम्प मध्ये त्याला स्टोअर केलाय. बरोबर आहे, हे मॅच होते. आर्मस्ट्रॉंग नंबर आलेला आहे. मी जर दुसरा कोणता नंबर टाकला 3 डिजिटचा 451, बघा नॉर्मल नंबर आलेला आहे. हा नंबर आहे का आर्मस्ट्रॉंग? नाही, हा नॉर्मल नंबर आहे. किंवा दुसरा काय टाकला 945 आहे का? नॉर्मल नंबर आहे. मग अजून आणखी आर्मस्ट्रॉंग नंबर आहेत. चला बघूया आणखी एक आर्मस्ट्रॉंग नंबर 371 आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. 3 क्यूब प्लस 7 क्यूब प्लस 1 क्यूब इक्वल टू 370. असे आणखी 2 आर्मस्ट्रॉंग नंबर आहेत. पुढच्या प्रोग्राममध्ये तुम्ही बघा, तुमच्या पद्धतीने चेक करा तुम्हाला जमतंय का. आणखी 2 आर्मस्ट्रॉंग नंबर आहेत. ते 2 आर्मस्ट्रॉंग नंबर कोणते आहे हे तुम्ही प्रॅक्टिकली करा आणि शोधून काढा. येस, तर इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे की कशा पद्धतीने हा प्रोग्राम होऊ शकतो हे आपल्याला यातून इथे समजतं. पुढच्या प्रोग्रामकडे जाऊया. एंटर द नंबर अँड कॅल्क्युलेट द सम ऑफ डिजिट्स. इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे. नंबर 8. सम ऑफ डिजिट्स. तर या ठिकाणी आपल्याला
फॉर लूपची गरज किंवा कोणत्याही फॉर लूप किंवा व्हाईल लूप या दोघांपैकी एका याची गरज आहे. ठीक आहे. तर इथे नंबर घेत असताना आपल्याला प्रत्येक नंबर हा वेगळा करायचा आहे. पहिला नंबर वेगळा करा, दुसरा वेगळा करा, तिसरा काय जेवढे काय असतील ते. तर ह्या मॉड ऑपरेटरचा वापर करून आपल्याला हे नंबर वेगळे करायचे आणि हे प्रोग्राम वेगवेगळे झाल्याच्या नंतर वेगळे झाल्याच्या नंतर त्यांची फक्त ऍडिशन करायची. ठीक आहे. एवढं साधं, सरळ, सोपा हा प्रोग्राम आहे. 2 नंबरची डिजिट फाइंड करा. चला, तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझा नंबर एंटर करून घेतो युजरकडून. झाला माझा नंबर. काहीतरी 56. 56 ची मला ऍडिशन काढायची ना, 55 प्लस 6 अशा पद्धतीने. बरोबर आहे. तो नंबर आला. तर ह्या आता एक पायथॉन मध्ये खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्ही याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं आणि एक नंबर काढत आणला तुम्ही, तर तुम्हाला त्याची ऍडिशन होऊ शकते. बघा कसं करणार आहे. स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा एक साधं सरळ लॉजिक आहे. या नंबरला स्ट्रिंग मध्येच घ्या. बरोबर, इंट काढून टाकलं मी. तर स्ट्रिंग मध्ये येईल आणि त्याला इटरेट करा फॉर लूपचा वापर करून. फॉर नम म्हणूया, एन इन किंवा फॉर डिजिट इन द नंबर. ठीक आहे. प्रिंट डिजिट. आता बघा, मी नंबर टाकला तर तो एक डिजिटनी एक ऍक्सेस करतोय. बरोबर आहे. बघा इथे पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा, चौथा असे एक आले. आता मला काय करायचंय, फक्त ऍडिशन करायची. तर मी या ठिकाणी एक व्हेरिएबल तयार करतो ऍड नावाच्या, मध्ये 0 स्टोअर करणार आहे आणि त्याच्यामध्ये एक जण ऍड करत जाणार. ऍड प्लस इक्वल टू इंटेजर व्हॅल्यू ऑफ डिजिट. ठीक आहे. एक डिजिट येईल, एक डिजिट त्याच्यामध्ये ऍड होत जाईल. ठीक आहे. आणि फॉर लूप संपल्याच्या नंतर मी त्याची ऍडिशन प्रिंट करणार आहे, सम ऑफ डिजिट्स. ठीक आहे. काय आली ती ऍड. चला, 1 2 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 किती आली 15. सोपं आहे. स्ट्रिंग मध्ये त्याची व्हॅल्यू घेतली आणि त्याला इटरेट करत नेलेलं आहे. इटरेट करत नेऊन आपण त्याला एक करत ऍडिशन करत नेलेली आहे. ऍड, पहिला ऍड, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे ऍड करत नेले आणि सर्वात शेवटी आपली ऍडिशन आली त्या ऍड नावाच्या व्हेरिएबल मध्ये. सम ऑफ डिजिट्स आलेली आहे 15 या नंबरसाठी, 1 2 3 4 5 साठी. तर हे साधं लॉजिक आहे. इथे फॉर लूप वापरलं. आधीच्या प्रोग्राम मध्ये आपण व्हाईल लूप वापरलेलं होतं. आता सर्वात शेवटचा प्रोग्राम, प्रोग्राम क्रमांक 9. बघा काय आहे तो. प्रोग्राम टू प्रिंट द मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ एन वेअर एन इज एंटर्ड बाय युजर. मल्टिप्लिकेशन टेबल म्हणजे आपल्याला पाढा तयार करायचा आहे त्या नंबरचा 10 पर्यंत साधारणतः. तर तो कशा पद्धतीने होऊ शकतो, त्या नंबरला चालू करायचं आणि जायचंय आपल्याला एका विशिष्ट नंबर पर्यंत 10 वेळा आपल्याला करायचंय. फक्त त्याला त्या नंबरने मल्टिप्लाय करायचं. खूप सोपं आहे. फॉर लूपचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो. एन घेतला मी इथे नंबर आणि फॉर आय इन रेंज कितीपासून, 1 पासून 10 पर्यंत. 11 का देतोय, कारण रेंज फंक्शन हा 10 पर्यंतच जातो, शेवटच्या नंबर -1 पर्यंत. आणि ते मी देतो प्रिंट टेबल ऑफ कोणता नंबर आहे, जो नंबर मी पाठवणार आहात तो नंबर इंटू आय. त्याला फक्त आय ने मल्टिप्लाय म्हणजे आधी 1 ने मल्टिप्लाय, मग 2 ने, मग 3 ने, मग 4 ने, मग 5 ने, अशा पद्धतीने करत नेलंय. 6 बघा, टेबल ऑफ 6. तरी आयनी त्या नंबरला मल्टिप्लाय झालंय. आता सगळ्यात महत्वाचं इथे बघा काय आलेलं आहे, कारण माझं एक गोष्ट चुकलेली आहे. हा नंबर घेताना मी स्ट्रिंग मध्ये इनपुट म्हणून घेतलाय. बरोबर आहे. त्याला इंटेजर मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल. टाइप कास्टिंगचा प्रॉब्लेम. आता बघा 6 आला. 6 12 18 24 30 36 42 48 54 आणि मग शेवटी 60. तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम फॉर लूपचा वापर करून आपण करू शकतो. सोपे प्रोग्राम्स आहेत. थोडंसं लॉजिकल अंडरस्टँडिंग आपल्याला आलं, की आपल्याला त्या कन्सेप्टचा वापर कसा करायचा हे खूप सहजपणे समजतं. आहे प्रोग्राम नंबर 9. त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट महत्त्वाचे आपण शिकलो. पहिला होता इफ एल्स डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आणि दुसरं जे होतं ते होतं लूप कंट्रोल स्टेटमेंट्स. प्रॅक्टिस करा, तुम्हाला आणखी कन्सेप्ट व्यवस्थित समजतील. धन्यवाद.